वेक्टर अकॅडमी मधल्या दीप्ती मॅडम आपल्या सोबत आहेत। त्या वेक्टर अकॅडमी मध्ये फाउंडेशन, बँकिंग एक्झाम आणि कॉमर्स अशा 3 फॅकल्टी मध्ये टीचिंगला आहेत। आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया। वेलकम मॅम। थँक्यू। नमस्कार। धन्यवाद। आपण कधीपासून ही अकॅडमी केली? मी 2019 पासून हे आपले बँकिंगचे इथं एक्झाम सेंटर चालू केलेलं आहे सरांनी वेक्टरच्या अंडर। तेव्हापासूनच मी इथे कार्यरत आहे 2019 पासून। कारण सातासारख्या ठिकाणी असे क्लासेस जास्त करून ऐकायला मिळत नाहीत। आपण एक चांगला उपक्रम राबवत आहात। ह्या कोर्स संदर्भात भावी पिढीला किंवा स्टुडंट्सला काय सांगू शकता तुम्ही? काय गरजेचं आहे हा कोर्स करणं? तर बँकिंग क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की तिथे भरपूर आता युवकांसाठी संधी आहेत। आता जानेवारीमध्ये 2025 ला SBIच्या आपल्या एक्झाम झाल्या, बँकिंग एक्झाम झाल्या। त्याच्यामध्ये 13,735 इतक्या जागा होत्या आणि त्याच्यासाठी एक्झाम घेतली गेली। बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जर करिअर केलं तर ते एक गव्हर्नमेंट जॉब मिळतं तुम्हाला आणि तिथे सॅलरी ही तुम्हाला जशी हवी आहे तशी, म्हणजे जसं सगळीच मुलं काही IT करू शकत नाहीत, तर बँकिंग क्षेत्रात जाऊनही तुम्ही तुमचं करिअर करू शकता हे इथून आपल्याला दिसून येतं। म्हणजे त्यांची स्टार्टिंग जी सॅलरी आहे ती 26,000 पासून होते ते 68,000 पर्यंत अगदी त्यांचं आहे म्हणता येईल। तर त्यांनी खूप छान केलं पाहिजे। आता पाहता सातारा सारख्या शहरामध्ये आपल्या ग्रामीण भाग भरपूर आहे, अजूनही इतकं मुलांच्या मध्ये अवेअरनेस दिसून येत नाही की त्यांनी बँकिंग क्षेत्र निवडलं पाहिजे। तर तो अवेअरनेस दाखवण्यासाठी किंवा मुलांच्या मध्ये एक प्रकारची भीती आहे की हे आपण नाही करू शकत आहे, तर ती भीती घालवण्यासाठी आपण हे क्षेत्र हे क्लास आपण इथं बँकिंगचा चालू केलेला आहे वेक्टरच्या अंडर। मग आपल्या अकॅडमीमध्ये काय अशी वेगळी स्ट्रॅटेजी आहे, काय नाविन्य आहे इतरांपेक्षा आपल्या इथे? आता आपण बघतोच की युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे बँकिंगवर वगैरे आपल्याला लेक्चर्स बघायला मिळतात किंवा अगदी क्लासेस सुद्धा आहेत ऑनलाईन, पण यातून आपल्याला पूर्ण असं माहिती मिळतेच असं नाही। जेव्हा प्रत्यक्ष आपण मुलांच्या समोर बघतो की कोणते क्वेश्चन आहेत, त्यांना कशामध्ये अडचणी येतात, त्या दृष्टिकोनातून हा पूर्ण आपण एक्झामचे हे रन केलेले आहेत। हा 45 दिवसांचा आहे कोर्स आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना क्वांटिटी, रिझनिंग आणि इंग्लिश याच्याबद्दल जास्त गायडन्स करतो आणि इतर जे विषय आहेत त्याच्याबद्दलही आपण त्यांना नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतो त्या ह्याच्यानुसार। आणि त्याच्यामध्ये आपण जसे टॉपिक होतील प्रत्येक विषयाचे त्याच्यानुसार त्याच्यावर प्रत्येक वेळेस टेस्ट घेतली जाते आणि पूर्ण सिलेबस झाल्यानंतर त्यांचे मॉक टेस्ट घेतलं जातं। कारण बँकिंग एक्झाम मध्ये तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचंच आहे। त्याच्यामध्ये अगदी सिलेबस हा पाहता अगदी आपल्याला 10वी पर्यंत सगळे झालेले आहेत मॅथ्सचे हे दिसून येतात। फक्त काय आहे की मुलांच्या मध्ये भीती असते की आपल्याला हे जमेल की नाही आणि तेवढं स्पीडली आपल्याला ते करायचं असतं आणि त्यामुळे प्रॅक्टिससाठी आपण ह्या मॉक टेस्ट त्यांच्याकडून जास्तीत जास्त करून घेतो। नंतर 45 दिवसांमध्येच हा कोर्स झाला की तुमचा क्लास संपला असं नाही, तर आपण त्यांच्याबरोबर ते जोपर्यंत पास होत नाहीत, म्हणजे ती एक्झाम क्लिअर करत नाहीत, तोपर्यंत आपण त्यांना मार्गदर्शन करतो। म्हणजे अगदी लाईफ टाइम आहे आपल्याला बँकिंग मध्ये 4 अटेम्प्ट देता येतात, त्यानुसार त्या 4 अटेम्प्ट मध्ये त्यांची पूर्ण तयारी करून घेण्याची। म्हणजे अगदी ते पुढे आले की नाही बाबा पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रत्येक जण होतोच असं नाही, तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याला वाटलं की नाही मला इथे समजत नाहीये किंवा इथे माझी अजून तयारी करून घेतली पाहिजे, तर तो आमच्याशी संपर्क साधू शकतो किंवा तो पुन्हा येऊन क्लासला जॉईन होतो। ओके, म्हणजे आपलं हे वैशिष्ट्य आहे की 45 दिवसांनी पण तुमची एक्झाम जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्यांची लाईफ टाइम मेंबरशिप म्हणू शकतो आपण। हो, असं आपण त्यांना गायडन्स देत असतो। कोणत्या सब्जेक्ट विषयी आपण गाईड करतो? क्वांटिटी, रिझनिंग आणि इंग्लिशच्या संदर्भात आपण त्यांना टीचिंग तिथे अगदी करतो आणि त्याच्यामध्ये GK वगैरे हे मेन्सला असतात, मग त्यानुसार आपण त्यांना नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतो आता एक्झामला। ऑल बँकिंगच्या एक्झामसाठी हा कोर्स सफिशियंट आहे मुलांना? हो, हा बँकिंग साठी पूर्ण सगळ्या प्रत्येक प्रकारच्या ज्या बँकिंग एक्झाम आहेत त्याच्यासाठी, कारण सिलेबस हा सेमच असतो आणि एक्झाम ही तशाच असतात, त्यामुळे हा सगळ्या बँकिंग ह्याच्यासाठी आहेच। तर त्याचबरोबर आपण असंही म्हणता येईल की MBA CET असेल किंवा अगदी BBA आता CET आहे, याची सुद्धा सुरुवात आपल्या बँकिंगच्या कोर्स पासूनच केली तर त्यांना फार उपयुक्त पडतो। म्हणजे कॉमर्स रिलेटेड कोर्स साठी पण हा कोर्स उपयुक्त आहे। म्हणजे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये क्वांटिटी आणि रिझनिंग हे 2 सब्जेक्ट असतात, तर त्यानुसार आपण फक्त बँकिंगचं केलंय म्हणून आपण हीच एक्झाम देऊ शकतो असं नाही, तर याच्याबरोबर अदर एक्झाम सुद्धा आपण इथं देऊ शकतो।
म्हणजे त्याची निम्मी तयारी आपण इथं केलेली असते. उरलेले आपण फक्त जीके नॉलेज वगैरे हे आपण इतर ह्याच्यातून घेऊ शकतो. ते फक्त आपण काय लर्नच करत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी गायडन्स घेण्यासाठी क्लासेस लावावे लागत नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बँकिंग बरोबर अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण आपल्या इथं क्लिअर होऊन जाणार आहेत. म्हणजे एकदा तो विद्यार्थी इथे आला तर तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठीच तयार केला जातो असं म्हटलं तरी चालेल. आणि आपण नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतो स्टुडंट्सला. हो, आपण आपल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली तो बँकिंग एक्झामचा एक सिलेबस केलेला आहे. त्याच्यानुसार आपण त्यांना त्या नोट्स म्हणजे बुक्स वगैरे असतात, प्रॅक्टिस बुक्स असतात, ते त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. आपला आतापर्यंत काय रिझल्ट आहे? आतापर्यंत 2019 पासून आपल्या क्लासमध्ये 100हून जास्त विद्यार्थ्यांनी क्लास पूर्ण करून गेलेले, एक्झाम क्लिअर केलेले आहेत. पण त्यातले 70 विद्यार्थी प्लेसमेंटला लागलेले आहेत. त्यांच्या विविध असतील. हो, कारण हे गव्हर्नमेंट आहे. SBI ही बँक ऑल ओव्हर इंडिया बँक, त्यामुळे त्याचे पोस्टिंग असतात. आपण बघतो की साताऱ्यामध्ये गेलो आपण SBIच्या बँकेत तर आपल्याला आपल्या इथले व्यक्ती कमी दिसतात आणि बाहेरच्या ती गोष्ट लक्षात घेऊनच हा क्लास इथे चालू केलेला दिसतो. ऑल इंडियन बँकिंगचे आपण सगळे घेतो. ठीक आहे. काय शेड्यूल असतं आपलं? टाइम कसं असतं? आपलं टायमिंग हे जास्त करून सकाळी 9:30 ते 4 तास रन केला जातो. डेली जर म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 तास तुम्हाला लेक्चर दिले जातात आणि 2 तास तुमचे आज जे काही लेक्चर झालेले आहेत त्याच्यावर प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन लगेच दिले जातात. त्यामुळे ते क्वेश्चन लगेचच तुम्ही तेवढे कम्प्लीट केला. म्हणजे प्रॅक्टिस बेस्ड म्हणजे 2-4 क्वेश्चन नसतात तर ते 50 असतात, 100 असतात. जसे त्या विद्यार्थी ते लर्न करू शकतो एका दिवसात, त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार तो हे करतो. काही विद्यार्थी हा 45 दिवसांचा कोर्स हा 45 दिवसात कम्प्लीट करतात, अगोदरही करू शकतात. किंवा काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थोडा जास्त कालावधी लागतो, तर आपण त्यांना तिथपर्यंत पूर्ण मार्गदर्शन करत असतो. 45 डेज मध्ये आपला हा कोर्स कम्प्लीट होतो. तेच की 45 दिवसांमध्ये काही विद्यार्थी लर्न करू शकतात. म्हणजे की त्यांना सोपं वाटतं किंवा मॅथ ज्यांचं चांगलं आहे, भीती नाहीये, ते लगेच लर्न करू शकतात. पण काही विद्यार्थ्यांना थोडे दिवस लागतात, की जास्त दिवस लागतात, की 60 डेज असतील, 100 डेज सुद्धा होतात एकेकांचे. तर त्यामध्ये आपण त्यांना तोपर्यंत गायडन्स करतो. म्हणजे त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण पुढचा टॉपिक चालू करत नाही. आणि इथे कसं केलं जातं की पर्सनली अटेन्शन देऊन त्या विद्यार्थ्याचा तो सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं नाही की विद्यार्थ्यात 10 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यानुसार लर्न करत असतात त्याच्या कॅपॅसिटीनुसार. त्यानुसार त्याला ते टॉपिक देऊन समजावून सांगून मगच आम्ही त्याला पुढे नेतो. ओके. म्हणजे वैशिष्ट्य आहे की 45 डेज मध्येच कम्प्लीट करणार असं काही नाहीये. ज्यांना जास्त वेळ लागतोय त्यांचे पण आपण करून जास्त सराव घेऊन आपण ठेवतोय, पूर्ण करतो. आपण PY2 वगैरे सॉल्व्ह करून घेतो त्यांच्याकडून. जास्तीत जास्त आपण MCQ वगैरे त्यांच्याकडून क्वेश्चन, म्हणजे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत आपल्याला आधीचे ते सगळे प्रिव्हियस इयरचे ते सर्व काही आपण त्यांच्याकडनं नंतर, म्हणजे जेव्हा सिलेबस आपला कव्हर होतो त्याच्यानंतर आपण तेच सर्व काही त्यांना हे करतो की तुम्ही जास्तीत जास्त टायमिंग मध्ये किती क्वेश्चन सोडवू शकता, तुम्ही किती सोडवलं पाहिजे याचं पूर्ण मार्गदर्शन त्यांना तिथं केलं जातं. त्याच पद्धतीने मी असं ऐकलंय की आपल्या इथे बँकिंग बरोबर फाउंडेशनचे पण कोर्स घेतले जातात. हे पण एक विविध गोष्टी म्हणजे किंवा वैशिष्ट्य आपण आपल्या अकॅडमीचं बघितलं आहे. फाउंडेशन बद्दल काय सांगाल किंवा काय ही वेगळी ऍक्टिव्हिटी काय आहे मुलांमध्ये? आता पाहता जास्त करून मुलांच्या मध्ये आपण असं बघतो की CBSEचं बोर्ड आहे आणि आपले काही मुलं आहेत ते SSC बोर्डचे आहेत. मग त्याच्यानंतर आपण 11वी 12वी सायन्स घ्यायचं असेल तर JEE आणि CET बद्दल मुलांच्या मनात भीती असते की आता सिलेबस आपल्याला येईल की नाही किंवा मॅथ्स आहे याच्यामध्ये. मग ती भीती कमी करण्यासाठी आपण त्यांना 8वी पासूनच फाउंडेशन हे द्यायला सुरुवात करतो किंवा त्याची एक तयारी म्हणता येईल आपल्याला की आपण तयारी तिथून करून घेतो त्यांच्याकडून. की जे SSC बोर्डची मुलं आहेत 8वी 9वी आणि 10वी त्यांना ऍडव्हान्स मध्ये आपण त्यांना CBSEचा जो काही मॅथ्स आणि सायन्सचा सिलेबस असतो तो त्यांना तिथे आपण देतो. आणि आपण थोडक्यात स्टुडंट्सला थोडं ऍडव्हान्स शिकवतो तिथे आपण त्यांना पूर्ण त्यांची तयारी करतो. फाउंडेशन आपल्याकडे 8वी 9वी आणि 10वी साठी आहे. 8वी पासून आपण स्टार्ट करतो
8वी 9वी 10वीचे त्यांना हे करतो. आणि त्याचं करिक्युलम कसं आहे, म्हणजे आपण किती आवर्स घेतो, डेली असतात का कधीतरी असतात? आता याच्यामध्ये कसं आहे की रेग्युलर प्लस आपण फाउंडेशन घेतो. जेव्हा आपण रेग्युलरची जास्त तयारी आहे, म्हणजे मुलांच्या मध्ये ही भीती असते की आपल्याला रेग्युलर जमतंय की नाही. आम्ही त्याचीही तयारी करून घेतो त्यांची, आणि आठवड्यातून 2 दिवस 2 तास त्यांची ते फाउंडेशनचे देतो की मॅथ्स आणि सायन्स साठी, की त्यातून 2 दिवसांमध्ये हे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन फाउंडेशनची तयारी करून घेतो. ओके. म्हणजे प्लस काय होतं की दोन्हीची तयारी ऍट अ टाइम आपल्याला त्या विद्यार्थ्याकडून करून घेते. मग एवढ्या छोट्या मुलांना फाउंडेशनचा काय फायदा होतो पुढे जाऊन? हो, आताच आपल्या क्लासमध्ये 10वी नंतर म्हणजे मुलं जेव्हा 11वी आणि 12वी मध्ये जातात तेव्हा जेईची तयारी करताना आपल्या विद्यार्थ्यांना ते सोपं वाटतं किंवा खूप अवघड आहे, किंवा असं वाटणार नाही की आपण हे शिकून गेलेलं आहे, हे बेसिक होतं, आपल्याला हे येतंय. म्हणजे ती जे काही बर्डन मुलांच्यावर राहत होतं ते त्यांच्यावर राहत नाही. म्हणजे थोडक्यात आपण फाउंडेशन म्हणजे सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा बेस मुलांचा क्लिअर करून घेतोय. हो, थोडक्यात. ठीक आहे. धन्यवाद. आम्हाला ही माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.